प्रत्येक आईला पडणारा हा रोजचाच प्रश्न आहे, की मुलांच्या डब्याला काय द्यायचं? बरं जे देतोय ते सुद्धा आपल्याला हेल्दी असावं असं वाटत राहतं. तर आज अशीच एक झटपट होणारी, एकदम चटपटीत, मुलांनाही आवडेल आणि तुम्ही सुद्धा नाश्त्याला बनवून खाऊ शकाल, अशी एकदम सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपी भरपूर टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजे छान छान रेसिपीज तुम्हाला नेहमीच बघायला भेटत राहतील. तरी ते मी एका भांड्यामध्ये 1-2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही सोलून घेतलेली गोड मक्का टाकून घ्यायची. तर मक्याचे कणसं होते त्याचे दाणे काढून मी ते घेतलेले आहेत आणि छान आता हे आपण पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत. तर मक्का तुम्ही शक्यतो गोडच घ्या, त्याच्यामुळं पदार्थ अजून रुचकर छान बनतो. तर मीठ वगैरे काही घातलेले नाही आहे मी त्याच्यामध्ये. मक्का छान उकळती तोपर्यंत एक वाटण बनवून घेऊ आपण. हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरे घेतलेले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या मी ते घेतलेल्या आहेत आणि हे छान मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत. पण याच्यासोबतच आता हे मक्याचे दाणे माझे बॉईल झालेले होते आणि थंड करून घेतलेले मी ते चाळणीवर तुम्ही बघू शकता. चाळणीवर ठेवलेले होते मी ते आणि ते आता सगळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे हिरवी मिरची, लसूण आपण ज्याच्यामध्ये घातला त्याच्यासोबतच आपण मक्याचे दाणेसुद्धा घातलेले आहेत. तर उकळून घेतले, थंड करून घेतले आणि सोबतच आता आपण याचं वाटण बनवणार आहोत. तर मी मस्त छान पल्स मोडवर फिरून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्सर चालू बंद करत 2 ते 3 वेळेस हे मी छान वाटून घेतलेलं आहे. दरदरीतच ठेवायचं आहे आपल्याला हे. आणि वाटलेलं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे ना, की एक बटाटा कुस्करून घालायचा आहे उकडलेला. छोट्या आकाराचा असेल तर तुम्ही 2 बटाटे घालू शकता. हे मोठ्या आकाराचं होतं एक बटाटा उकडलेलं माझ्याकडं, तर एकच फोड घातलेली मी त्याची. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आता याच्यामध्ये आणखी हव्या तर भाज्या ॲड करू शकता, चीज ॲड करू शकता. पण मी फक्त बटाटा घातलेला आहे थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी म्हणून. तर तुम्ही याच्याऐवजी चीज घालू शकता आणि छान मिक्स करून घेतलेले आणि सोबत आता आणखी थोडेसे मसाले आपण याच्यामध्ये ॲड. तर याच्यामध्ये हळद टाकलेली आहे मी आणि 1 चमचा धने पावडर, भरपूर सारी कोथिंबीर आणि चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि एवढेच मसाले घालायचे, जास्त काही घालायचं नाही, कारण अद्रक लसूण वगैरे आपण पहिल्याच घातलेलं आहे त्याच्यामध्ये. छान मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण लगेचच आता याचा पराठा बनवायला घेणार आहोत. तर आपण मस्त छान मक्याचा पराठा इथे बनवतोय. तर याच्यामध्ये बाइंडिंगसाठी काहीतरी ॲड करणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही बटाटा किंवा चीज असं काहीतरी ॲड करू शकता. तर आपण चपातीसाठी जे पीठ भिजवलेलं असतं ना, तर त्याच पिठाचा इथे मी वापर करते आहे. मैद्याचं वगैरे वेगळं पीठ भिजवण्याची गरज नाही, तर कारण आपण टिफिनसाठी बनवतोय, हेल्दी रेसिपी आपल्याला इथे बनवायची. तर एकदम छोटासा असा पिठाचा गोळा मी घेतलेला आहे. छान त्याला मळून घेतलेले सुरुवातीला पोळपाटावर पीठ लावून घ्यायचे आपल्याला आता. आणि आपण जसं पुरणपोळीसाठी जसं कसं कणिक हे करतो आपण गोल पारी बनवतो, तशी आपल्याला इथे बनवून घ्यायची. तर कडेनी पातळ आणि मध्ये थोडीशी जाड अशी आपल्याला ही पारी बनवायची. आणि ही बनल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये जे आपण स्टफिंग बनवून घेतलेले मक्याचं आणि बटाट्याचं ते भरून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर 1 ते 1.5 चमचा स्टफिंग याच्यामध्ये बसू शकतं. तुम्ही जर नवीन असाल बनवताना आणि पराठा फुटेल अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर 1 चमचासुद्धा तुम्ही भरू शकता, कारण थोडंसं ओलसर असतं हे मक्याचं स्टफिंग. आणि छान अशा प्रकारे आपल्याला याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. अलगदपणे करायचं आहे. थोडंसं हाताला पीठ लावून घेतलं तरी चालेल तुम्ही ते करत असताना. आणि छान प्रकारे असा उंडा बनवून घेतला की पिठामध्ये छान घोळवून घ्यायचा आणि मस्त याचा पराठा आपण इथे आता लाटून घेणार आहोत. पीठ लावल्यानंतर आपल्याला हातावर असा पराठा मोठा करून घ्यायचा आहे. एकदम अलगदपणे करायचं आहे, कारण ते पातळ असल्यामुळे बाहेर येऊ शकतं. आणि पुन्हा पीठ लावायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला एकदम इथे थोडासा पातळसर असा पराठा लाटून घ्यायचा आहे. अगदी खूप पातळही करायचं नाही आहे. तर स्टफिंगातलं ओलसर असतं म्हणून अशा प्रकारे थोडंसं ते बाहेर येतं, पण काही हरकत नाही, चवीला खूप छान लागतो हा पराठा. तर छानपैकी मी असा पातळसर पराठा मस्त लाटून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. पराठा आपला इथे लाटून झालेला आहे आणि सोबतच मी दुसरीकडे गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवलेला होता. तवा छान गरम झालेला आहे आणि त्याच्यावर आता हा पराठा आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे. तर आता हा पराठा भाजतोय तोपर्यंत मी दुसरे पराठेही लाटून घेते. तर गॅस कमी वगैरे करायचं नाही, तर एकदम फुल गॅस ठेवायचा आहे आणि तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा मस्त छान खरपूस आपला भाजला जातो. तर एक बाजू छान भाजल्यानंतर आता पलटी करून घ्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता फुटल्यासारखा वाटत होता, पण स्टफिंग आपलं बाहेर वगैरे आलेलं नाही आहे. चांगल्या प्रकारे भाजला जातो आहे आपला पराठा इथे.
तर तुम्हाला असं वाटत असेल सुरुवातीला आपण डायरेक्ट हिरवी मिरची वगैरे वापरलेली आहे तर जास्त तिखट होईल का? पण पराठा ज्यावेळेस भाजला जातो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये जी हिरवी मिरची वापरलेली आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे भाजल्या जाते, म्हणून घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त मिरचीचा वापर इथे करू शकता. तर दोन्ही बाजूनी आपला पराठा थोडा चांगला भाजल्यानंतर आता मी बटर घातलेले आहे आणि मस्त खरपूस असा पराठा दोन्ही बाजूनी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर हे पराठे खूप झटपट बनवून तयार होतात, त्याच्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता. सकाळी सकाळी घाईच्या वेळेला तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता छान खरपूस भाजला जातोय पराठा. तुम्ही इथे जसं बटरच्या ऐवजी जे ना साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता हा पराठा भाजण्यासाठी, आणखीनच पौष्टिक होईल तो. आणि अशा पद्धतीने एकदम खरपूस असा आपला पराठा भाजून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघितलं ना की किती एकदम झटपट अशा पद्धतीने आपला हा पराठा बनवून तयार झाला. सकाळच्या घाईगडबडीमध्ये आधी अगोदर थोडीशी तयारी जर करून ठेवली ना, म्हणजे मक्का आपण सोलून वगैरे ठेवली, तर असे पराठे एकदम झटपट बनवून तयार होतात. तर टोमॅटो केचपसोबत तुम्ही देऊ शकता मुलांना किंवा दह्यासोबत देऊ शकतात. एकदम हेल्दी पौष्टिक अशी ही टिफिन रेसिपी आहे आणि साठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी. तर नक्की बनवून बघा झटपट अशा पद्धतीने मक्याचा परफेक्ट मऊसूत पराठा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.